Chief Minister Dr. Pramod Sawant presented the Goa Bhushan Award to renowned neurosurgeon Dr. Premanand Ramani during the 14th Foundation Day celebration of Bilwadal Parivar in Panjim. Vaidya Mitras from across Goa were also felicitated for promoting traditional herbal healing and indigenous knowledge. विपुल कार्य करणारी ही संस्था दशावतारी नाट्यकला त्याचा प्रचार आणि प्रसार करणं कीर्तन महोत्सव जगभरात त्यांचे असंख्य शिष्य आहेत. जपान पासून, कोरिया पासून, न्यूझीलंड पासून, श्रीलंका असे अनेक देशांमध्ये त्यांचे शिष्य आहेत आणि ते शिष्य जेव्हा यांच्याकडे शिक्षण घ्यायला भारतात येतात त्यांच्यासाठी त्यांनी स्वतः एका जागेची एका फ्लॅट आणि भगवद्गीतेवर सुद्धा भाष्य करणारी अशी त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. शाल, श्रीफळ, पुरस्कार आणि 10,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मामा ठाकूर यांना ही दास कुकळेकर, यानंतर श्रीकांत शंकर भोसले, नागेश विठोबा. पण तरी काही का असेना पण आपल्या सर्वांच्या बरोबर एखादा डॉक्टर प्रेमानंद रामाने यांच्या बरोबर एखादा फोटो घेऊन आपल्यासाठी सुद्धा तो एक अभिमानाचा क्षण असेल. कारण अशी संधी परत परत येणार नाहीये. प्रख्यात जगविख्यात न्यूरोसर्जन, मी असं म्हणेन की या जगामध्ये 10 न्यूरोसर्जनची जर नावं काढली तर पहिल्या 10 मध्ये जर कोण असणार तर ते डॉक्टर प्रेमानंद रामाने असणार. अशा प्रख्यात न्यूरोसर्जनच्या बरोबर फोटो घेणं हे आपल्याला बिल्वदलने दिलेली. डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांच्याबद्दल बोलायचं तेवढं थोडंच. म्हणजे ज्या माणसाच्या नावाने एखादी सर्जिकल प्रोसिजर आज जगविख्यात आहे, फक्त भारतातच नाही. आता जी PL डॉक्टर रामाणी सर्जरी ही ओळखली जाते, तिचा मुळात शोधच डॉक्टरांनी लावला आणि तो फक्त भारतात नाहीये तर पूर्ण जगामध्ये ती सर्जरी ही त्यांच्याच नावाने ओळखली जाते आणि त्याच पद्धतीने ती सर्जरी केली जाते. खरं म्हणजे गोव्यासाठी हा खरोखरच एक खूप अभिमानाचा क्षण आहे. वाडी तळावले या ठिकाणी जन्माला आलेले डॉक्टर प्रेमानंद रामाणी हे कालांतराने गोव्यातून मुंबईला गेले. मुंबईला त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे त्यावेळी पोर्तुगीज सरकारच्या काळामध्ये त्यांना इथं ते शिक्षण पूर्ण न करता आल्या कारण त्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वीडन आणि लंडन या ठिकाणी जाऊन आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD कंप्लीट केल्यानंतर परत भारतात येणं हे तसं खूप खूप महत्त्वाचं होतं. कारण त्यांना म्हणजे इथल्यापेक्षा तिथं कितीतरी जास्त पटीने आपण म्हणतोय पैसे पण मिळाले असते आणि नाव पण मिळालं असतं. पण त्यांना आपल्या देशाबद्दल असलेली ओढ, आपल्या देशासाठी काहीतरी करावी ही असणारी ओढ ही त्यांना आज म्हणजे आपल्या भारत देशात घेऊन आलं. म्हणजे किती मोठा विचार आहे बघा. नाहीतर आजचे काही युवक आहेत कुणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली म्हणजे हा देशामध्ये वेगळं काम करण्याचा प्रयत्न करतात आणि 50 वर्षा अगोदर म्हणजे आपल्या देशासाठी आपलं सर्वस्व प्राण म्हणजे आपण आपलं पूर्ण आयुष्य या देशातील लोकांसाठी काम करत करत म्हणजे देशातील लोकांसाठी करत राहावं हा विचार हा त्यांच्या मनात त्यावेळी आला. त्याने कधीही पैशाचा नावाचा विचार न करता या भारत देशातील लोकांसाठी विशेष करून त्याने आपला त्यावेळीचा म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये घालवलेला वेळ आणि कंटिन्युअसली दर गणेश चतुर्थीच्या वेळी 2 दिवस फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे गोव्यातील लोकांसाठी ज्यांना न्यूरोसर्जरीचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टेशन देणं एक खूप मोठी गोष्ट आहे. आजही ते म्हणजे या ठिकाणी म्हणजे त्यांना गोव्यामध्ये यायला प्रॉब्लेम होतोय म्हणून आजही त्यांची तो कॅम्प फ्री कॅम्प मुंबईमध्ये मी त्यांना तेच विचारत होतो. मुंबईमध्ये तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तो कॅम्प चालू असतोय आणि गोव्यातून जर कोण गेला असेल तर त्याला प्रायोरिटी मिळते नक्कीच की तो गोवेकर आहे. त्यासाठी डॉक्टर त्याला प्रायोरिटीने बघतात. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही आपल्यातली एक ओढ आहे की तो गोवेकर आहे म्हणून त्याला प्रायोरिटी देऊन डॉक्टर बघतात. 10 वर्षापूर्वी डॉक्टर माझ्या घरी आले होते. मी मुद्दामून सांगतो की एवढ्यासाठी जेव्हा डॉक्टरांनी मला ताठ कणा हे पुस्तक प्रेझेंट केलं
आजच्या युवकांसाठी खरोखरच एक डॉक्टरांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. म्हणजे ज्या बाबतीत त्यांची शिस्त म्हणा किंवा ज्या बाबतीत त्याने केलेलं कष्ट आणि डेडिकेशन हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांचं असलेलं राष्ट्रप्रेम आणि लोकप्रेम हे खूप खूप महत्त्वाचं आहे. कारण कंटिन्युअसली कुठल्याही माणसाला म्हणजे एवढ्या मोठ्या पदावरती पोचणं आणि एवढी अचिव्हमेंट करणं हे काही सोपं नाही आहे. त्यासाठी कंटिन्युअसली कष्ट, डेडिकेशन आणि फोकस करून काम करणं हे त्यांनी जे केलं आणि त्यासाठी म्हणजे नियमितपणा असणं हे फार गरजेचं आहे. त्याने मला सहज बोलता बोलता सांगितलं की ताठकणा हे पुस्तक वाचून एकदा बघ, म्हणजे तुला कळेल की माझ्या जीवनामध्ये कशा पद्धतीने मी या उच्च पदावरती पोहोचू शकलो. मी खरोखरच सांगतो की डॉक्टरांचा आदर्श गोव्यातील तमाम युवकांनी घ्यावा. नक्कीच ते आपल्यासाठी मार्गदर्शक असतील, आपल्यासाठी प्रेरणादायी असतील. आजच्या या देशातल्या तरुणांनी की त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. की 50 वर्ष अगोदर म्हणजे ज्यांच्या जे तरुण त्यावेळी होते ते या देशातील लोकांसाठी लंडन, स्वीडन सोडून आपल्या देशात आले आणि 50 वर्ष देशातील लोकसेवेसाठी त्यांनी वाहून घेतली. नाही ते इतर थोडे काही युवक आहेत की इतर देशासाठी काहीतरी करण्यासाठी या देशामध्ये येऊन म्हणजे गोंधळ घालण्याचा जो प्रयत्न करतात. मी त्यासाठी मुद्दामून सांगेन की खरोखरच म्हणजे डॉक्टर प्रेमानंद रामाणी सर की आपण गोवेकर आहात हा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आमच्यासाठी खरोखरच हा एक अभिमानाचा क्षण आहे. आपल्याला दिलेला गोवंत भूषण पुरस्कार, आपल्याला दिलेला अंतृत भूषण पुरस्कार आणि आज गोवा भूषण पुरस्कार. मी तर म्हणेन की पुढच्या वर्षी आम्ही भारत सरकारला विनंती करू की पद्मभूषण नाही तर पद्मविभूषण पुरस्कार हा आपल्याला द्यावा. यासाठी आम्ही नक्कीच गोवेकर त्यासाठी प्रयत्न करू. आम्ही नक्कीच त्यासाठीही प्रयत्न करेन एवढंच मी सांगतो. आणि आपल्या ह्या कार्याची सगळी दखल नक्कीच भारत सरकार घेईल असं मला वाटतं. आणि बिलबदलच्या ह्या पुनश्च एकदा सांस्कृतिक सामाजिक या कार्यक्रमाला मी शुभेच्छा व्यक्त करतो. डॉक्टर सागर जावडेकर आणि त्यांची पूर्ण टीम या गोमंतकामध्ये संस्कृती जतनाचं काम यापुढेही असंच करत राहील. जसं आम्ही म्हणतोय की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे विरासत आणि विकास या दोन्ही गोष्टी समतोल हे सातत्याने साधत असतात. त्यामुळे विरासत आज आपण जे वैद्य मित्र या ठिकाणी आलेले आहात ते सगळेजण विरासत आहात. आणि आपण ऍडव्हान्स सर्जरी ज्या आपण या ठिकाणी करतोय म्हणजे आयुर्वेदातून एम्स या ठिकाणी जे एस्टॅब्लिश झालं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द आयुर्वेदा म्हणजे इट इज अन ऍडव्हान्स आयुर्वेदाचं हॉस्पिटल ज्या ठिकाणी भारत देशामध्ये कुठेही नाहीये ते हॉस्पिटल आपल्या धारगळ या ठिकाणी सुनिश्चित झालं. आणि रिसर्च करण्याचं काम ज्या पद्धतीने या गोव्यामध्ये होतंय